घर से निकलते कुछ दूर चलते ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक। तिकडे ते मला शूट करून देतात की नाही इथून सुरुवात आहे, पण मी त्यांच्याकडून परमिशन घेईल कारण की मी माझी गाडी सर्व्हिस करताना दाखवतोय। ॲज अ कस्टमर मी या सगळ्या गोष्टी करू शकतो, पण ते अथॉराइज आहे की नाही इथून सुरुवात आहे। ते सगळी जेन्युइन पार्ट वगैरे ठेवतात, पहिले होतं पण आता नाही आहे। काय बोलतात आधी कम्फर्टेबल होतो आणि मग शूट करतो, कारण की मला प्रॉब्लेम्स आहेत गाडीमध्ये ते आधी त्यांना सांगायचे आहेत। असं नको व्हायला ब्लॉग करता करता ते सगळं काही विसरून जाईल किंवा राहून जाईल। मी त्यासाठी खास आलो आहे। मी तुम्हाला बोललो होतो की मला ते कदाचित शूट करून देणार नाही, त्याप्रमाणेच झालं। त्यांनी मला शूट करायला नाही सांगितलं। अलाइनमेंटसाठी गाडी आणली इथे, आतमध्ये अलाइनमेंट होते गाडी। तिकडून येणाऱ्या गाड्या आहेत ते ह्या लेनला आल्यात, म्हणजे रॉंग साईडने ते पुढे आले, त्यामुळे मग इकडच्या गाड्या अडकल्यात। म्हणजे साधा कॉमन सेन्स लोकांना राहिलेला नाही आहे। जो तो आपापला स्वार्थ बघतो आणि घरी जायची घाई करतो, पण त्याच्यामुळे सगळे अडकून पडतात आणि स्वतः पण अडकून पडतो। गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। आजचा आपला व्लॉग असणार आहे तो म्हणजे आपल्या पिकअपची फर्स्ट सर्व्हिस करायला मी चाललो आहे। आज मला 8:30 वाजता निघायचं होतं, पण 9 वाजले निघता 9:30ची अपॉइंटमेंट आहे। अपॉइंटमेंट म्हणजे सकाळी 9:30 वाजता ते शोरूम सर्व्हिस सेंटर जे आहे महिंद्राचं ते चालू होतं, त्यानंतर मग ते गाड्या घेतात। तर मी 9:30-10 पर्यंत इथे पोहोचेल। आज आपली फर्स्ट सर्व्हिस आहे, त्यामुळे ऑइल वगैरे चेंज होईल। जे काय एक्सपिरियन्स असेल तो मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करेल। तिकडे ते मला शूट करून देतात की नाही इथून सुरुवात आहे, पण मी त्यांच्याकडून परमिशन घेईल कारण की मी माझी गाडी सर्व्हिस करताना दाखवतोय। ॲज अ कस्टमर मी या सगळ्या गोष्टी करू शकतो। तर आता मी निघतोय, 9 वाजलेत। 1 ते 1.5 तास लागेल आपल्याला सर्व्हिस सेंटरला पोहोचायला। आपल्या जवळ एक सर्व्हिस सेंटर आहे, पण ते अथॉराइज आहे की नाही इथून सुरुवात आहे। ते सगळी जेन्युइन पार्ट वगैरे ठेवतात, पहिले होतं पण आता नाही आहे, त्यामुळे फर्स्ट सर्व्हिस ही आपल्या गाडीची काउंट होत नाही। त्यामुळे मग आणि थोडंसं मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला सांगितलं AC एकदम थंड होतो ना, ते एकदम गरम तरी होतो, मधला विषय नाही त्यात। तर मग एकदा विचारून घेतो, बघून दाखवून घेतो, कारण की कसं आहे लक्झरी नाही आहे, कमर्शियल व्हेकल आहे, त्यामुळे त्यांचं असं असू शकतं की जो दिया उसमें खुश रहो वगैरे। बघूयात कसं काय होतं, रस्त्याला लागू, लवकरात लवकर पोहोचू। घर से निकलते कुछ दूर चलते ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक, कंटिन्यू ट्रॅफिक। ट्रॅफिकला काय आमच्याकडे तोटा नाही। मी इतर महाराष्ट्रात फिरतो, त्या महाराष्ट्रामध्ये एवढी ट्रॅफिक नाही जेवढी मुंबई ठाण्यामध्ये ट्रॅफिक आहे, आणि खूपच प्रमाणात झाली आता। म्हणजे कधी आपण घरातून निघालो आणि ठरवलेल्या वेळेत, म्हणजे आता समजा ठाण्याला जायला मला सहसा 1.5 तास लागतो, कल्याणला जायला मला 1 तास लागतो, पण त्या ठरवलेल्या वेळेत कधीच माणूस पोहोचत नाही। ठाण्याला तर 1.5 तासात शक्यच नाही, 1.5 तास तर गाडी एका जागी उभी राहील। मी आता परवा एक ट्रिप घेऊन गेलो होतो माणकोलीला, जिथे ट्रॅफिकचं उगमस्थान म्हटलं जातं ते म्हणजे माणकोलीला मी लिटरली 2.3 किलोमीटर, म्हणजे 2 किलोमीटर 300 मीटरपर्यंत मी 3.5 तास होतो। त्यातले 300 मीटरसाठी मी 1.5 तास उभा राहिलो, 300 मीटर ट्रॅव्हल करायला, आणि पुढचे 2 किलोमीटरसाठी 2 तास, असे 3.5 तास। आणि झालं असं होतं, गाडी रिझर्वला लागलेली, तर रिझर्वला लागल्यामुळे मी AC पण चालू करू शकत नव्हतो, त्यामुळे मी गाडी चालू करायचो, बंद करायचो, चालू करायचो, असा सगळा खेळ चालला होता। शेवटी कसं बसं मी तिथे पोहोचलो। लिटरली जे लोक माझ्यासाठी थांबले होते ते पण निघून गेले, त्यांचे जे काय हमालदार त्यांनी बोलून ठेवलेले ते पण निघून गेले। मग नंतर त्यांनी बाजूची जी लोक होती त्यांना बोलवून ते माल उतरवून घेतला। खूप नुकसान झालं त्या दिवशी। नंतर मला एक ट्रिप होती जी आपण खालापूरला गेलो होतो, ती ट्रिप पुन्हा लागली। तुम्हाला ती मजा तर माहितीच आहे की एमटीच गेलो होतो आणि भरून यायचं होतं, तर एमटीच आलो, कारण की त्यांचा माल रेडी नव्हता, थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं। त्यानंतर त्यांनी मला परत फोन केला की तिथे जायचं आहे परत, पण झालं असं की तिकडे जाण्यासाठी मी माणकोलीला अडकलेलो, त्यामुळे मला जाता नाही आलं। मग ती दुसरी गाडी त्यांनी पाठवली असेल। आता जस्ट पोहोचलोय मी
त्यांनी हे मागवलं आहे सर्व्हिस बुक, तर ते घेऊन जातो आणि बघू काय बोलतात. आधी कम्फर्टेबल होतो आणि मग शूट करतो, कारण की मला प्रॉब्लेम्स आहेत गाडीमध्ये, ते आधी त्यांना सांगायचे आहेत. असं नको व्हायला ब्लॉग करता करता ते सगळं काही विसरून जाईल किंवा राहून जाईल. मी त्यासाठी खास आलो आहे, नाहीतर आमच्या इथे पण होतं, तिथे करू शकलो असतो मी. बघूयात काय होतं, पुढे भेटतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, आता घरी मी आलेलो आहे आणि जशी गोष्ट मी तुम्हाला बोललो होतो की मला ते कदाचित शूट करून देणार नाही, त्याप्रमाणेच झालं. त्यांनी मला शूट करायला नाही सांगितलं, पण मी तिथे उभं राहून काही गोष्टी रेकॉर्ड केल्यात. त्या आता तुम्हाला या गोष्टी सांगेल आणि त्याप्रमाणे मग आपण त्या सगळ्या गोष्टी एक बघूयात. सुरुवातीला गाडी त्यांनी आतमध्ये घेतली, बरीचशी लाईन होती. थार आणि XUV 700चा भडीमार झाला होता महिंद्रा कंपनीमध्ये, महिंद्रा सर्व्हिस सेंटरमध्ये. तर गेल्यानंतर त्यांनी एक सेक्शन वेगळा ठेवला होता कमर्शियलसाठी. तर मी जायच्या आधी ऑलरेडी 2 पिकअप तिथे उभ्या होत्या. तर मला असं वाटलं होतं की वेळ लागेल मला, पण एक 10 ते 15 मिनटात त्यांनी गाडी आतमध्ये घेतली. गाडी आतमध्ये घेतल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी त्यांच्या जिथे बे बनवलेले असतात प्रत्येक ठिकाणी गाडीचे, तिथे गाडी आपली नेली आणि गाडीला रॅम्पवरती चढवलं. रॅम्पवर चढवल्यानंतर त्यांनी गाडीचं पूर्ण इन्स्पेक्शन केलं. इन्स्पेक्शन करताना त्यांनी गाडीचे बेरिंग्स, गाडीचे क्लच, त्यानंतर सस्पेन्शन, ओव्हरऑल गाडी खालून वगैरे सगळं पूर्ण इन्स्पेक्ट केलं. ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत गाडीला, म्हणजे उदाहरणार्थ इंजिन ऑइल, डिफरेन्शियल ऑइल, ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी सामान आणून ठेवलं. ते मला दाखवलं आणि माझे जे एक्झिक्युटिव्ह होते, जे मला गाईड करत होते, त्यांना मी परमिशन घेतली की मी माझ्या गाडीचं काम समोरच करून घेणार आहे. तर त्यामुळे त्यांनी मला ती परमिशन दिली की बाबा तुम्ही ते थांबू शकता. आणि जे मेकॅनिक होते ते पण खूप फ्रेंडली होते, त्यामुळे ते पण मला प्रत्येक गोष्ट विचारल्यावर का होईना सांगत होते. आणि त्यानंतर त्यांनी ऑइल ड्रेन केलं. ड्रेन केल्यानंतर त्यांनी एअर फिल्टर वगैरे सगळे साफ करून घेतले. साफ केल्यानंतर थोडेसे प्रॉब्लेम्स होते गाडीमध्ये. उदाहरणार्थ मी आधीच्या पण व्लॉगमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल बोललो आहे की हॉर्न, जेव्हा हॉर्नचं बटन दाबतो तेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा हॉर्न कधीच लागत नाही. तर मी त्या गोष्टी त्यांना सांगितल्या, तर त्यांना ते लगेच कळालं की नक्की प्रॉब्लेम काय झाला असेल. त्यांनी लगेचच स्टेअरिंगचं पूर्ण असेंब्ली थोडी लूज केली, ती ॲडजस्ट केली आणि ती परत व्यवस्थित लावून घेतली, ज्याच्याने माझा हॉर्न वगैरेचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यानंतर एसीचा एक कन्सर्न होता मला की एसी पूर्ण एकतर थंड होते नाही तर गरम होते, पण ते म्हणाले की नाही, कमर्शियल गाडी असल्यामुळे हे असंच राहणार. ते थोडंसं माझ्यासाठी डिसअपॉइंटेड होतं, कारण की गाडी असते, तुम्ही जर एखादी गोष्ट त्यामध्ये प्रोव्हाइड करताय आणि मी जर एसी व्हेकलसाठी जर मी तुम्हाला पैसे पे करतो एक्स्ट्रा, तर तुम्ही सर्व्हिस पण तशीच दिली पाहिजे मला. पण ठीक आहे, त्या गोष्टी एवढं पण मॅटर करत नाही सध्या तरी, पण पुढे जाऊन त्यांनी त्याबद्दल थोडासा विचार करावा असं मला वाटतं. त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांनी गाडी त्या रॅम्पवरून खाली घेतली. खाली घेतल्यानंतर हवा वगैरे गाडीची चेक केली, ऑइल वगैरे चेंज करून झालं होतं आणि चांगल्या प्रकारचं ऑइल टाकलं. महिंद्राचंच ऑइल त्यांनी ते यूज केलेलं. ॲक्च्युली मला खूप घाई होत होती, कारण की ऑलरेडी मला उशीर झाला होता. मध्ये त्यांचा लंच ब्रेक पण होता. लंच ब्रेकमध्ये एक अर्धा एक तास त्यांचा तिथे वाया गेला. त्यानंतर मी त्यांना ऑप्शन दिला की माझं बिलिंग करा. बिलिंग केल्यानंतर मी गाडी बाहेर धुवेल. पण माझे ते एक्झिक्युटिव्ह होते, एवढे चांगले होते की त्यांनी लगेचच मला त्या सगळ्या गोष्टी साठी थांबवलं की नाही, 10 मिनटं द्या मला, मी गाडी व्यवस्थित करून देतो. आणि त्यांनी धावत पळत माझं आधी एक ठिकाणी बिल चालू केलं. जवळपास मला 5200च्या आसपास माझं बिल झालं, जे की अनएक्सपेक्टेड होतं. मला असं वाटलेलं की एक 7,500 ते 8,000, कारण की मी सुद्धा काही व्हिडिओज बघून गेलो होतो. आणि 10,000 किलोमीटर म्हटल्यानंतर युजली कारला वगैरे एक इन्स्पेक्ट केलं जातं की फक्त इन्स्पेक्ट करून ते लोक गुड टू गो करून टाकतात. पण ह्यांनी ऑइल वगैरे चेंज केलेलं, त्याप्रमाणे मला 7,000 ते 8,000 रुपये खर्च होईल असं वाटलं होतं, पण ते 5,200मध्ये माझा खर्च झाला. आणि त्यांनी गाडी व्यवस्थित धुवून दिली. ऑब्व्हियसली आपल्या गाडीची हाईट खूप जास्त आहे, त्यामुळे तेवढं त्यांच्याकडे इक्विपमेंट्स नव्हते, पण बऱ्यापैकी जेवढं त्यांच्याकडून शक्य होतं त्यांनी एकदम व्यवस्थित गाडी धुवून दिली. प्लस त्यांनी आतमधून पण पूर्ण गाडी क्लीन करून दिली. इंटेरियर जो आपला केबिन असतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मला क्लिनिंग करून दिल्या. त्या जे कॉस्मेटिक्स त्यांचे असतात ते सगळे व्यवस्थित मला अप्लाय करून दिले. सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून दिल्या. आणि माझी 1-2 छोटीशी कामं होती, एलन की वगैरे माझ्याकडे नव्हती, तर ती सुद्धा त्यांनी मला अवेलेबल करून, इव्हन त्या मेकॅनिकने स्वतःच करून घेतलं आणि सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित दिल्या.
म्हणजे ओव्हरऑल त्यांचा पूर्ण मला एक्सपिरियन्स खूप चांगला होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी मला वाटली की जे कमर्शियलसाठी लोक येतात गाडीची सर्व्हिस करायला, ते लोकांसाठी त्यांच्याकडे वेगळी ट्रीटमेंट नव्हती. ते सगळ्यांना सेम ट्रीट करत होते. ही खूप चांगली गोष्ट मला वाटली. आणि त्यानंतर त्यांनी ती गाडी बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर गाडी चमकतच होती. तुम्ही आता बघू शकता, एकदम गाडी मस्त वाटत होती. आणि मग गाडी निघाल्यानंतर त्यांनी माझा नंबर वगैरे शेअर करून घेतला आणि मग सगळ्या गोष्टी मला त्यांनी सांगितलं की याच्यापुढे काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला सांगा वगैरे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता त्यांच्याशी. तर पुढे पण काही असेल तर मी रंधावा महिंद्राला मी रिकमेंड करेल की तुम्ही तिकडे जाऊन तुमची सर्व्हिस करू शकता. ते पूर्ण स्टाफ चांगला आहे जो तुम्हाला चांगली मदत करेल आणि तुमची गाडी एकदम सुंदर करून देईल. म्हणजे पिकअपसाठी हे एवढे एफर्ट्स घेत आहेत तर बाकीच्या गोष्टी एकदम इझिली करू शकतात याची मला खात्री आहे. निघालो मी गाडी घेऊन. मस्त स्मूथ झाली आहे. पहिले पण स्मूथच होती म्हणा, नवीन आपली गाडी, पण बराच फरक पडला आहे. म्हणजे एअर फिल्टर वगैरे साफ झाला आहे, ऑइल नवीन झालं आहे, त्यामुळे जरा एकदम स्मूथ वाटते चालवायला. आणि त्यांची क्लिनिंग पण खूप चांगली होती गाडीची. गाडीला खूप चांगली क्लिनिंग केली त्यांनी. आता इथून अलाइनमेंटवाल्याकडे जातो आणि अलाइनमेंट झाल्यानंतर डायरेक्ट घरी. मला आता भूक लागली खूप, मी काहीच खाल्लं नाही. जाऊन ते अलाइनमेंटच्या इथे लावतो गाडी. ते आपले काही घरचेच संबंध आहेत, तर त्यामुळे ते झाल्यानंतर निघेच काहीतरी खाऊन घेईल आणि मग घरी निघेल. अलाइनमेंटसाठी गाडी आणली इथे. आतमध्ये अलाइनमेंट होते गाडी. पुढचे टायर हे करून घेणार आहे, बॅलन्सिंग, आणि बाकी अलाइनमेंट पण होणार. गाडी काही आतमध्ये जाणार नाही त्यामुळे बाहेरच करतील. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे पुढे, म्हणून गाड्या पूर्ण थांबून आहेत. हे बघा, पूर्ण ट्रॅफिक परत जाम झाली आहे. अरे हा ट्रॅफिकचा विषय संपत का नाही मला काही कळत नाही. म्हणजे क्षुल्लक कारणामुळे. आता मी एक मित्र माझा पुढे गेला म्हणून त्याला फोन केला की काय झालं पुढे. बोलतो अरे काय नाही प्रॉब्लेम काहीच नाही आहे. तिकडून येणाऱ्या गाड्या आहेत ते ह्या लेनला आल्यात, म्हणजे रॉंग साईडने ते पुढे आलेत, त्यामुळे मग इकडच्या गाड्या अडकल्यात. म्हणजे साधा कॉमन सेन्स लोकांना राहिलेला नाही आहे. जो तो आपापला स्वार्थ बघतो आणि घरी जायची घाई करतो, पण त्याच्यामुळे सगळे अडकून पडतात आणि स्वतः पण अडकून पडतो, पण बाकीच्यांना पण त्रास देतो. ही मेंटॅलिटी कधी बदलणार. उगाच बाहेरच्या देशातलं आपण चांगलं बोलायचं आणि आपल्या देशाला नावं ठेवायची. आधी आपल्यापासून सुरुवात करा की बाबा आपला देश मागे का राहतोय. आता हा बादशाह एवढी भारी गाडी आहे, आता जाऊ ते नंबर नाही दाखवत, एवढी भारी गाडी आहे, कचरा करत चाललाय. मग असून बाटल्या फेकतो म्हणजे आता गाडीतली स्वच्छता काढली असेल बाईने कदाचित, गाडीतला सगळा साफ करू. आता काय टाइमपासच चाललाय ना, फर्स्ट गिअरवर गाडी चालली मस्त, म्हणून सगळं फेक करतो. आता इथं का फेकतो, इथं कोण येणार आहे उचलायला मारायला. शेवटी ते गाणंच होणार आहे ना. एवढी पण अक्कल लोकांमध्ये नाही आहे. मी थोडे पॉडकास्ट बघतोय. मला गाडी चालवताना पॉडकास्ट ऐकायला खूप आवडतात. बघत नाही मी, कारण की ते ऐकायचं असतं, ते काय फक्त कॅमेरा स्विच होत असतात, बाकी काही विशेष नसतं. त्यामुळे मला खूप आवडतं आणि बऱ्यापैकी टाईमपास पण होतो. अशा ट्रॅफिकमध्ये बऱ्यापैकी टाईमपास होतो.